मजा नाही आली ना यांना बघण्यामध्ये? आता यांना बघा, येते ना मजा? अरे 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 अरे, निष्ठावंत कार्यकर्त्यांचे हे हाल. आता या आजींना आपण बघून घ्या. रे ऍम्ब्युलन्स बोलवा लवकर, आजींना हॉस्पिटल मध्ये घेऊन चला. ज्यांच्यासाठी आजींचा जीव चालला जाईल, लवकर बोलवा ऍम्ब्युलन्स. बघितलं? आता याच्यात एकच गोष्ट लक्षात येते, यांनी फक्त पक्षाचे काम केलेलं आहे, समाजाचे नाही. यांनी जर समाजाचे काम केलेलं असतं तर यांना हे करावं लागलं नसतं. हे जर स्वाभिमानी राहिले असते तर यांनी अपक्ष फॉर्म भरला असता. पक्षाची काही गरज नाही. कशासाठी लागणार आहे पक्ष तुम्हाला? तुम्ही जर जनतेसाठी काम केलेलं असतं तर जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं असतं. तुम्हाला पक्षाची काही गरज पडली नसती. तुम्हाला फक्त जो प्रवाह आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सामील व्हायचे आहे. फक्त पक्षाचा उमेदवार म्हणून, पक्षाचं तिकीट भेटलं म्हणून निवडून येता तुम्ही. तुम्हाला जर समाजाचं एवढंच पडलेलं आहे तर अपक्ष फॉर्म भरा आणि तिथे दाखवा तुमची लायकी किती आहे. तर हे असं थोतांड करून काही होणार नाही. तुम्हाला जर समाजाचं एवढंच पडलेलं असतं तर तुम्ही समाजासाठी काम करायला पाहिजे होतं. तुम्ही फक्त पक्ष मोठा केला, पक्षाला मोठं करण्यात तुम्ही फक्त वेळ वाया घालवला. त्याच्यामुळे तुमची ही आज अवस्था झाली आहे. स्वाभिमानी व्हायला शिका. कधीपर्यंत दुसऱ्याचे चाटून तुम्ही मोठे होणार आहात? आणि हे सगळं खोटं आहे. यांना तुमची काहीच पडलेली नाही. यांना फक्त पक्षाचे तिकीट पाहिजे, निवडून यायला पाहिजे आणि यांना पैसे खाता आले पाहिजेत. बस यांचे एवढंच ध्येय आहे. घोर छिड़ गया है जंग एक ठनी, अस्त शस्त्र दंत नख है